सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब, विधान परिषदेचे सदस्य अमितजी गोरखे साहेब, सन्माननीय महेशजी शिंदे साहेब, आमदार अतुलदादा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, विधानसभेचे सदस्य सुनीलजी कांबळे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन संजय, विधान परिषदेचे सदस्य अमितजी गोरखे साहेब यांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावं अशी विनंती राहील। विधानसभेचे सदस्य सन्माननीय सुनीलजी कांबळे साहेब यांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे। आरपीआयचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई साहेब यांचा देखील सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने व्हावा अशी विनंती राहील। त्याचप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, सन्माननीय आमदार सुनीलजी कांबळे साहेब यांचं स्वागत या अनावरण प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं आणि या विधान परिषदेचे सदस्य अमितजी गोरखे साहेब यांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावं अशी विनंती राहील। विधानसभेचे सदस्य सन्माननीय सुनीलजी कांबळे साहेब यांचं देखील स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे। आरपीआयचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई साहेब यांचा देखील सन्मान या सोहळ्याच्या निमित्ताने व्हावा अशी विनंती राहील। त्याचप्रमाणे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, सन्माननीय आमदार सुनीलजी कांबळे साहेब यांचं स्वागत या अनावरण प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं आणि या
फटाक्यांची अतिशय वाजवत आहे. दोन तासांच्या गजराने हा सुंदर क्षण या ठिकाणी संपन्न होत असताना सारख्या तालुक्यात नागरिकांचे जाणीव हा सुंदर क्षण आपल्या घरामध्ये घेण्यासाठी सज्ज होतात. या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं या सुंदर सोहळ्याची क्षणचित्रे आवर्जून कार्यस्थळी घेतली जात आहेत आणि या विशेष समवेत सन्मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री संपन्न होईल. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि केंद्रीय मंत्री महोदय या दोघांनाही विनंती राहील. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं या सुंदर सोहळ्याची क्षणचित्र आवर्जून कार्यस्थळी घेतली जातात आणि या विशेष प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच अतिथी मान्यवर यांच्या समवेत सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब, याशिवाय इतर मान्यवर पुष्पहार पुष्पवृष्टी करून या आदरणीय व्यक्तिमत्वाला अभिवादन आदरांजली व्यक्त करतात. मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी या सुंदर सोहळ्याची क्षणचित्र कायमस्वरूपी स्मरणात राहावीत यासाठी फोटो सेशन स्मारक समिती सदस्य आणि सातारा नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक यांच्या सोबत केलं जातं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चौहान साहेब यांच्या समवेतच सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सन्माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट डी जी बडकर यासह इतर अतिथी मान्यवर या ठिकाणी फोटो सेशनमध्ये मान्यवरांच्या समवेत सहभागी आहेत. स्मारक समिती सदस्यांच्या वतीनं देखील सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, त्याचप्रमाणे अशोक गायकवाड बापू आणि किशोर गालफाडे या स्मारक समिती सदस्यांच्या वतीनं सातारी कंदी पेढ्यांचा एक सुंदर हार मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी स्वागतपर सन्मान केला जातो. नंतर महिला नगरसेविकांना विनंती राहील. महिला नगरसेवक या सोहळ्याच्या निमित्तानं फोटोसाठी उपस्थित होत आहेत आणि यानंतर स्मारक समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांना देखील विनंती असेल, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. मनोज मिठापुरे, उमेश भाऊ चव्हाण, विजय बडेकर साहेब, अमर गायकवाड, अमोल पाटुळे, कांतीलाल कांबळे, गणेश वाघमारे आणि उमेश खंडूजोडे या स्मारक समिती सदस्यांच्या समवेत या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत आवर्जून स्मारकासमोर फोटो घेत आहेत. कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बडेकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्मान्य संचालक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन शुभेच्छा. पुढे चला पुढे चला. आदरणीय गोरके साहेब सुद्धा इथे उपस्थित आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत.
परंतु खऱ्या अर्थानं नाही होते आणि आता परत व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्यांची नेमणूक व्हावी अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्याबद्दल देवेंद्रजींना सांगू आणि नुसतं त्यांना अध्यक्ष म्हणून चालणार नाही. मातंग समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर त्या महामंडळाला फार मोठी निधी द्यावी लागेल. करोडो रुपयाची निधी द्यावी लागेल. बौद्ध समाज हा मातंग समाजासोबत राहिलेला आहे, तेव्हा जास्तीत जास्त फंड मातंग समाजाचे लोक स्वतःच्या पायावरती कसे उभे राहिले पाहिजे, मातंग समाजाचे लोक स्वतःचा एखादा बिझनेस कसा सुरू करता येईल यासाठी तिथे एक मार्गदर्शन करणारं तिथे त्या मार्फत योजना आल्या पाहिजे, त्याचे इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाज मातंग समाज हा एकदम एकोपाने एकमेकांसोबत हातात हात मिळून काम करतो आणि मातंग समाजाची प्रगती झाली पाहिजे ही आमचा ठाम निश्चय आहे. त्याचबरोबर इथे अनुशेष भरलेला नाही आहे. कित्येक लाखाचे पदं भरलेले नाही आहेत एस सीचे. ते पदं ताबडतोब भरून त्यांच्यामध्ये प्राधान्याने मांग समाजाला अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करता येईल. कॉन्ट्रॅक्टर पद्धती आहे ती रद्द करण्यात यावी. कुठे रिझर्वेशन राहिलेलं आहे. सगळे कॉन्ट्रॅक्टर पद्धती होत चाललेली आहे. रिझर्वेशन संपत चाललेलं आहे. सगळ्यात पहिले रिझर्वेशन टिकवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ही जी कॉन्ट्रॅक्टर पद्धती ही रद्द झाली पाहिजे अशा प्रकारचं आवाहन मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करतो. चर्चा सुरू आहेत. एक सगळ्यांना अ जे वर्गीकरण आहे त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा आहे. काहीतरी योग्य ती चर्चा व्हावी. सगळे आंबेडकरी नेते यांनी एकत्रित म्हणून काहीतरी निर्णय घ्यावा. कुठेही द्वेष निर्माण होता कामा नये. सगळ्या जातीचे जे काही तिथे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना एकत्रित करून काहीतरी निर्णय घ्यावा. पण तो जोपर्यंत निर्णय होणार नाही तेपर्यंत प्रगती मातंग समाजाची अन्य समाजाची रोखली नाही पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठेंना कमीत कमी 100-200 करोडचा फंड मिळाला पाहिजे. योजनांची इम्प्लिमेंटेशन झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करतो. अनुशेष भरती करून ताबडतोब मांग समाज आणि इतर जो समाज जो माघार आला आहे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. आणि लवकरात लवकर देवेंद्रजींनी सगळ्या आंबेडकरी नेत्यांना बोलावून त्याच्यातून मार्ग काढावा हीच आमची इच्छा राहील. याबाबत मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सुद्धा बोलणार आहे. बाबर समितीचा अहवाल सगळ्यासमोर लोकांसमोर ठेवलेला आहे. 59 जाती आहे त्या सगळ्या जातीचे प्रतिनिधी तिथे ठेवा. रिपब्लिकन पक्षाचे अन्य सगळे प्रतिनिधी ठेवा. रिपब्लिकन गटाचे सगळे लोक तिथे ठेवा. अण्णाभाऊ साठे ला मानणारे जेवढे काय मंडळ असतील तिकडे रिप्रेझेंटेटिव्ह व्हा आणि एक मार्ग टाळा. एकमेकांमध्ये द्वेष निर्माण होऊ नये याची काळजी सरकारला घेतली पाहिजे आणि आम्ही तर घेऊ. जय भीम. संपूर्ण देशाचा महाराष्ट्राचा सन्मान असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या साताऱ्यामध्ये भव्य असं केलं आहे. त्यामुळं या भागातील सर्वांचंच मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं सर्व नेत्यांचं आणि खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण मॉस्कोला अशाच पद्धतीनं अण्णाभाऊंचा त्या ठिकाणी स्मारक उभं केलं होतं आणि आत्ता आपण वाटेगाव विषयी जे विचारलं त्याविषयी मी आपल्याला अत्यंत अभिमानानं सांगेल. नुकतेच 5 एकर जागा महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याचा त्या ठिकाणी माझाही स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा आहे आणि आता त्या जमिनीसाठीचं लागणारं बांधकाम आणि चांगलं स्मारक व्हावं याचं टेंडर लवकरच निघणार आहे. समाज कल्याण खातं त्या ठिकाणी सक्रिय आहे. मी आत्ताच गवई साहेबांशी पण बोललो. मी संपूर्ण माझ्या समाजाच्या वतीनं आणि सगळ्याच 59 जातीच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी विनंती करणार आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर अ-ब-क-ड वर्गीकरण कुठल्याही समाजाला न दुखावता व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे. आणि अशा पद्धतीनं अ-ब-क-ड वर्गीकरण झालं तर सगळ्याच समाजाला आणि तळागाळातल्या समाजाला फायदा होईल. पण आज सातारा जिल्ह्यातील सर्व मंडळींचं खास करून या समितीचं कौतुक आहे. अत्यंत देखणा असा या ठिकाणी स्टॅच्यू अण्णाभाऊंचा साताऱ्याच्या मुख्य ठिकाणी आपण बसवला. त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. धन्यवाद. वेळोवेळी मी 1.5 वर्षापूर्वी विधान परिषदेवर आमदार म्हणून माझ्या सगळ्या समाज बांधवांच्या आशीर्वादाने गेलो. तेव्हापासून अ-ब-क-ड विषयीचा सातत्यानं मी पाठपुरावा करतोय आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं यासाठीही विधिमंडळात मी याच्या आधी बोललेलो आहे आणि सातत्यानं बोलत राहील. प्रकाश आंबेडकर म्हणतात की महाराष्ट्र शासनाला अ-ब-क-ड वर्गीकरणाचा अधिकार नाही. हा केंद्राला आहे तर याबाबत आपलं म्हणणं काय? लक्षात घ्या की माननीय आंबेडकर साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांचा अभ्यासही चांगला आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी जो निकाल दिला त्या निकालावर अनुषंगून अनेक राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झालं आहे आणि त्या बेंचमध्ये स्वतः भूषण गवईसुद्धा होते. त्यामुळं त्या
उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या जो निर्णय दिला आहे त्याला अनुषंगून हे उपवर्गीकरण या ठिकाणी लागू झालं पाहिजे इतर राज्याप्रमाणे, अशी आमची भूमिका आहे. कालच या भागभांडवलाविषयी मी पाठपुरावा स्वतः केला आणि जवळजवळ जे अनुशेष होता तो भरून काढण्यासाठी त्यातली छोटी रक्कम जवळजवळ 70 कोटी रुपयाची रक्कम कालच ती शासन हमी मंजूर करून घेतली आहे आणि त्याचं काल मी प्रेसलाही सांगितलं. परंतु हा अनुशेष जो 2014ला भ्रष्टाचार झाला होता त्याच्यानंतर महामंडळ जे बंद पडलं होतं 7 तारीख 21 म्हणजे जवळजवळ हा 1000 नाही 2000 कोटीचा जो बॅकलॉग आहे तो निदान 1000 कोटी तरी निघावा यासाठी नक्की येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न होईल. तर आज माझ्या मनात जी संकल्पना होती ती दिनांक 15 मे 2026 रोजी पूर्ण झालेली आहे आणि आज अतिशय आनंद होतोय. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचे केंद्रीय मंत्री चव्हाण साहेब तसेच या सातारचे लाडके आमदार आणि कार्यसम्राट आमदार कॅबिनेट मंत्री माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले तसंच युवकांचे आयडॉल सर्वसामान्यांचा आधार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सर्व मान्यवरांच्या हस्ते आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्याचे काम आज पार पडले. आज पूर्ण या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे आणि गेले 2021 पासून या गोष्टीचा मी आणि माझे सहकारी या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो. खरं तर धन्यवाद मानल एवढं कमीच होईल, कारण का ज्या वेळेस हा जो पुतळा उभा करण्यासाठी जी मागणी केली त्यावेळेस या सातारा नगर परिषदेचे सीओ जे होते ते माननीय अभिजितजी बापट साहेब होते आणि त्यावेळेच्या नगराध्यक्ष माधवीताई कदम होते आणि उपनगराध्यक्ष मनोजी शेंडे साहेब होते. हा जो विषय मंजूर झाला तो त्या विषयाचा आकडा होता, क्रमांक होता 113 नंबर. हा विषय स्थायी समितीमध्ये ज्या नियोजन बैठक असती त्यामध्ये तो मला वाटतं 22-23ला तो मंजूर झाला आणि त्याच्यानंतरनं या विषयाला हळूहळू गती भेटत गेली. त्याच्यानंतरनं मला वाटतं 5-6 वर्ष आपलं प्रशासकीय राजवट लागू होती, प्रशासकीय अधिकारी होते त्यावेळेस हे अभिजित बापटच साहेब होते. त्यावेळेसही त्यांनी कामाला गती दिली आणि आज इलेक्शन झाल्यानंतरनं सातारचे लाडके सगळ्यांचे नगराध्यक्ष आहेत अमोलजी मोहिते साहेब आणि उपनगराध्यक्ष डी.जी. बनकर साहेब तसेच सर्व सभापती ज्यामध्ये खंदारे साहेब असतील सभापती, आमचे साठे साहेब असतील, धनंजय जांभळे साहेब सभापती असतील आणि सगळे नगरसेवक आणि सर्व समितीचे सदस्य त्यामध्ये सचिनजी साठे असतील, अमोलजी पाटोळे असतील, तानाजी बडेकर, मनोज पिठापुरे, परत गणेशजी विषय, सागर विषय असे सर्वच. जर कुणाचं नाव चुकून राहिलं तर मनात राग ठेवू नका, कारण का एवढा मला आज मी खूप अतिशय आनंदी आहे, कारण का हा जो विषय आहे तो इतका चांगला झालेला आहे. त्यामुळं मी सर्वांना या अनावरणाच्या निमित्त शुभेच्छा देतो आणि आज जो हा अनावरण सोहळा झालेला आहे तो अतिशय चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धती झालेला आहे. त्या अनावरणाला माननीय पुण्याचे विधान परिषदेचे आमदार अजितजी गोरखे साहेब आले होते, तसेच आमच्या रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोकजी गायकवाड आले होते, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णा वायदंडे साहेब आले होते, तसेच दलित महासंघाचे उमेदजी चव्हाण आणि मला वाटतं कराडचे दलित महासंघाचे मच्छिंद्रजी सट्टे साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळं आज जो हा माझ्या संकल्पनेतला जो संकल्पना जी माझी होती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा शाहू चौकामध्ये बसावा आणि आज ती संकल्पना पूर्ण झाली. त्यामुळे मी सातारा नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी वर्ग, जिल्हा प्रशासनाचा सर्व अधिकारी वर्ग यांना मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय लहुजी, जय अण्णाभाऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
जिथं श्रमिकांना न्याय मिळाला, तिथं श्रमिक विसवले आणि इथं या अण्णाभाऊंच्या आशीर्वादाखालीच थांबले, त्या अण्णाभाऊने श्रमिकांना न्याय दिलेला आहे आणि म्हणून खाली बसून आम्ही अण्णाभाऊंना खऱ्या अर्थानं अभिवादन करतोय. जिथं श्रमिक विसवले तिथं अण्णाभाऊ घराघरा पोहोचले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराला घराघरामध्ये क्रांतीनं पोचवलं आणि घरातला प्रत्येक माणूस स्वाभिमानानं जागा केला आणि आपल्या अधिकारासाठी ज्यांना लढायला शिकवले ते आमचे अण्णाभाऊ. त्यांच्या पुतळ्याचं अनावरण म्हणजे सातारा जिल्ह्यामधल्या प्रत्येक आंबेडकरी अनुयायाची छाती 56 इंच होणार आणि मान गर्वानं उभी राहणार असा आजचा क्षण आहे. मी एवढंच सांगेन की बाबासाहेबांच्या विचाराला घराघरात पोचवणारं आणि घराघरातून माणसाला ज्वलंत बनवणारं आणि बाबासाहेबांच्या विचाराशी लढायला शिकवणारं हे नेतृत्व आहे. जे का रंजले गांधले त्याचे आपले म्हणले अशा पद्धतीची व्याख्या अण्णाभाऊंना लागू होते. अण्णाभाऊंनी रंजले गांधीचं नेतृत्व केलं, कष्टकऱ्यांचं केलं, शोषितांचं केलं आणि पीडितांचं केलं आणि म्हणून अण्णाभाऊंच्या आज या पुतळ्यासमोर आपण सगळे नतमस्तक होऊन विसावत आहोत. अण्णाभाऊंनी श्रमिकांना न्याय देण्यासाठी जिथे विसावा घेतला ती अण्णाभाऊंची चरण आहे. या चरणाला मी विरोधी पक्षाच्या वतीनं आणि तमाम आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं नतमस्तक होतो आणि त्याचबरोबर उद्याची जी लढाई आहे या लढाईमध्ये अवघडाच्या लढाईमध्ये मला वाटतं कदाचित कुणाचं काय सत्य कुणाचं काय सत्य मला माहीत नाही, पण या लढाईत जर माझ्या मातंग भावंडांना न्याय मिळणार असेल, त्यांचं आरक्षण कंटिन्यू होणार असेल आणि त्यांना जर या अवघडाच्या लढाईला भविष्याचं त्यांचा जर दरवाजा उघडणार असेल तर तमाम बौद्ध बांधव तुमच्या सोबत आहेत. पण त्या आरक्षणानं उद्याच्या आमचं सगळ्याच आरक्षण जात असेल तर आम्हाला एकत्रित येण्याचा विचार करावा लागेल आणि ही लढाई खरंच चांगली आहे का वाईट आहे याच्यावरती आमच्या समाजातल्या मातंग समाजातल्या चर्मकार समाजाच्या सगळ्या बांधवांनी एकत्र बसून विश्लेषण उभं करावं आणि सरकारनं याच्यात आम्हाला नेमकं काय देणार याची एक परिपत्रिका जाहीर करावी आणि आम्हाला द्यावी. नाहीतर धोब्याचं कुत्रं घरी बी उपाशी घाटावर बी उपाशी असं काही नको आहे. आम्हाला उद्ध्वस्त करणार असेल तर आम्ही सगळे मिळून विरोध करू आणि आमच्या भावंडांनी जर आम्ही पोटभर जेवलो तर आमचा धाकटा भाऊ तो उपाशी असेल तर त्याला पोटभर जेवण्यासाठी कोरभर भाकरी द्यावी, आमचा त्याला विरोध नाही.